तर गर्भसंस्कार म्हणजे त्या प्रत्येक गर्भवती महिलेचं 9 महिन्यांसाठी हॅपी, ॲक्टिव्ह, क्रिएटिव्ह, एनर्जेटिक, पीसफुल, स्टेबल, पॉझिटिव्ह आणि कन्सिस्टंट असणं म्हणजे गर्भसंस्कार आहे. मुळात गर्भसंस्कार कुठल्या जातीधर्माशी संलग्न नाही आहे, तर गर्भसंस्कार ही पूर्णपणे सायंटिफिक टर्म आहे. जसं वेदांमध्ये गर्भसंस्कारांबद्दल सांगितलं गेलेलं आहे. त्यामुळे गर्भसंस्कार ही खूप जुनी संस्कृती आहे, जी आत्ता आपण विसरलेले आहे. भारतीय संस्कृतीमध्ये सांगितलेले गेलेले गर्भसंस्कार आज इस्रायलमध्ये मात्र अगदी 100% वापरले जातात. मी म्हणेन डॉक्टर स्टीफन रिप यांचा रिसर्च आहे, ते सांगतात की आज इस्रायल जगावरती राज्य करतो. याचं कारण की इथे जन्माला येणारं प्रत्येक बाळ हे जन्मजातच हुशार आणि बुद्धिमान बनून येत आहे. की तर गर्भसंस्कार कधी केले पाहिजेत? गर्भसंस्कार हे बीज गर्भात आल्यानंतर करायला पाहिजे. कन्सीव्ह करायच्या आधीच खरं तर पती-पत्नींनी शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या स्टेबिलिटी मिळवणं आणि मग बाळासाठी प्रयत्न करणं मला वाटतं की गरजेचं